कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेलेत। ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे 300 पेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेल्यानं याचा मोठा परिणाम रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर झालाय। रुग्णालयात नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बाह्यरुग्ण विभागावर परिणाम झालाय। 300 निवासी डॉक्टर संपावर असल्यानं हा सर्व ताण रुग्णालयातील डॉक्टरांवर पडला असून त्यामुळे या डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्यात। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारलाय। ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी या संपामध्ये सहभागी झालेत। कठोर ॲक्ट आणला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे। संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्यानं रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर परिणाम झालाय आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवर ताण वाढलाय। निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही। सध्या कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात 2130 रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडतोय। शिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आलंय। तर दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होतीये। जे कलकत्त्यामध्ये झालेला हल्ल्याचा निषेधार्थ काय सांगाल आपण याबाबत? कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आणि इंज्युअर व्हायचो। तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झालाय। नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन, जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत। संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे। 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत। आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात। नो ऑपरेशन, नो OPD, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी।